नमस्कार. कायद्याने बघा लोक चळवळीच्या वतीने आपणा सर्वांना संविधान दिनाच्या मनपूर्वक सदिच्छा. आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान संसदेमध्ये मंजूर झालं आणि ते 26 जानेवारी 1950ला या देशात ते लागू झालं. आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनलो. 15 ऑगस्ट 1947ला हा देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950ला तो प्रजासत्ताक झाला. या 2 दिवसांमधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. बरेच लोक आज 15 ऑगस्ट आहे, आज 26 जानेवारी आहे असं नेहमी म्हणत असतात, त्याच्या सदिच्छासुद्धा देत असतात, घराबाहेर काही ना काहीतरी कार्यक्रमसुद्धा करत असतात. परंतु आज स्वातंत्र्य दिन आहे किंवा आज प्रजासत्ताक दिन आहे असा उल्लेख फार मोजक्या लोकांकडून होतो. मुळामध्ये या 2 दिवसांमधला फरक नेमका काय आहे तो फार कमी लोकांना माहीत असतो. झेंडावंदन करणं, देशावरची गाणी वाजवणं आणि अशा पद्धतीने एकदा आपण केलं की तो दिवस साजरा झाला असं खूप लोकांचा समज झालेला आहे. प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या देशाचं संविधान काय आहे, संविधानिक व्यवस्था काय असते, मुळात हा देश म्हणजे नेमका काय असतो ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे संविधान बनवताना संविधानकारांनी त्याच्यावरती खूप मेहनत घेतलेली आहे आणि भारतासारखा देश जो वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या इथल्या रूढी परंपरा आहे, जगण्याच्या पद्धती, आहार पद्धती, वेशभूषा पद्धती सगळं इतकं भिन्न असताना या सगळ्या लोकांना एका धाग्यामध्ये बांधणं हे खूप कठीण काम होतं. संविधानकारांनी ते केलं. परंतु देशाला संविधान मिळालं म्हणजे मग सगळं काम झालं आणि आता हा देश सुरळीत चालायला लागला असं होत नाही. संविधानकारांनी आपलं काम केल्यानंतर ते संविधान समजून घेणं आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रतिबिंबित होणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. ते आपल्याकडे फार अभावाने स्वातंत्र्यानंतर झालं आणि त्यामुळे आज जी देशामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे ती परिस्थिती उद्भवण्याचं कारण हे तेच आहे की आपण हा देश व्यवस्थित समजून घेतला नाही. या संविधानामध्ये तुमचे अधिकार आहेत, तुमचे हक्क आहेत आणि त्यासोबत तुमचं कर्तव्यसुद्धा आहे. ही कर्तव्य जी नागरिकत्वाची दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे कर्तव्य आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं राष्ट्रगीत, तुमचा राष्ट्रध्वज आणि तुमचं राष्ट्रसंविधान याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये आदर पाहिजे, तर तुम्ही या भारताचे नागरिक असता. परंतु अलीकडे या तिन्ही गोष्टींचा अनादर करणारे आणि तिरस्कार करणारे जे लोक आहेत ते मोठ्या संख्येने आपल्या आजूबाजूला वावरताना दिसत आहेत. त्यांच्या झुंडीच्या झुंडी ह्या देशामध्ये देशभक्तीच्या जयघोष करताना दिसत आहेत, परंतु त्यांच्या देशभक्तीमध्ये देश नावाची गोष्ट मात्र कुठेच नाही आहे. हा देश फक्त इथल्या जमिनींचा, झाडापानांचा, पर्वतांचा, नदी खोऱ्यांचा आणि समुद्राचा नसतो, तर इथली माणसंसुद्धा त्यामध्ये समाविष्ट असतात आणि त्यामुळे ती माणसं एकमेकांबरोबर कसं वागतात त्याच्यावरती तुमच्या देशाचं अस्तित्व हे अवलंबून असतं. हे संविधान या देशातल्या गरीब वर्गापासून ते श्रीमंत वर्गापर्यंत प्रत्येकाचा समान पातळीवरती त्याचा विचार करतं आणि हा विचार करत असतानाच याच देशातली जी तळागाळातली मंडळी आहे, तळागाळातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विशेष योजना राबवून त्यांना समान पातळीवर आणणं. कारण आपल्याकडे संविधानावर टीका करणारी खूप लोक त्यांचं असं म्हणणं असतं की मग समानता आहे तर मग एकाला एक नाही, दुसऱ्याला दुसरं नाही, असं कसं काय. समानता नाही आहे, समानता प्रस्थापित करायची आहे संविधानाला आणि त्यामुळे जो असमतोल आहे तो असमतोल जर काढून टाकायचा असेल आणि लोकांना एका समान पातळीवरती, एका दर्जावरती जर आणायचं असतील, जीवनमान उंचावणं हा संविधानाचा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला हेतू दिसतो आणि ते जीवनमान लोकांचं उंचावण्यासाठी सगळ्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत, मग ते तुमच्या शिक्षणासाठी असतील, तुमच्या संस्कृतीबद्दल असतील, तुमच्या आरोग्याबद्दल असतील, तुमच्या रोजगाराबद्दल असतील, तुमच्या पर्यावरणाबद्दल असतील, तुमच्या इथल्या पशुसंवर्धनाबद्दल असतील, ह्या सगळ्या ज्या काही तरतुदी आहेत आणि मग तुमचा कारभार तुम्ही कसा चालवणार, तो कोण चालवणार, त्याचे नीतिनियम काय असतील, त्यांच्या मर्यादा काय असतील, अधिकार काय असतील, ह्या सगळ्याचा उहापोह संविधानामध्ये केला गेलेला आहे. हे संविधान खरं म्हणजे छोट्या छोट्या घटनांच्या स्वरूपामध्ये आपण ज्या संस्थांमध्ये वावरत असतो, आपण ज्या सोसायट्यांमध्ये राहतो, ज्या मंडळांमध्ये आपण असतो, तिथेसुद्धा हे संविधान त्या संस्थेच्या घटनेच्या स्वरूपामध्ये असतं.
याच्यावरून आपल्याला त्याचं महत्त्व किती आहे, कारण ती जर नसेल, ती घटना जर नसेल तर तुमची संस्था कशी चालणार आहे हे निश्चित होत नाही. एखाद्या वेळेला जर कुठले गैरप्रकार झाले, कोणीतरी आपल्या अधिकारांचा अमर्यादित वापर करते, तर त्यावेळेला त्याला अंकुश कसा लावावा हे जर तुमच्या संस्थेला जर घटना नसेल तर तोपर्यंत ते निश्चित होत नाही. आणि त्यामुळे एवढा मोठा देश चालवत असताना तिथे त्या देशाचं संविधान असणं फार महत्त्वाचं असतं. एक अत्यंत चांगल्या प्रतीचं असं संविधान आपल्याला लाभलेलं आहे या भारताला, आणि त्यासाठी खरं म्हणजे आपण संविधानकारांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत. परंतु इथे काय दिसतं की इथे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जेव्हा त्या संविधानाच्या निर्मितीशी जोडलेलं असतं आणि मुळातच इथे जी जातीयतेची भावना आहे ती इथल्या ह्या लोकांमध्ये इतकी भिनलेली आणि रुजलेली आहे की केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका अमुक तमुक समाजामधल्या व्यक्तीने त्या संविधानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. केवळ एवढ्या कारणावरून ते संविधान समजून न घेता ते तुमच्या माझ्या आयुष्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि किती मौल्यवान आहे हे समजून न घेता केवळ आंबेडकरांचं नाव तिथे जोडलेलं आहे. त्यामुळे त्याला नाकं मुरडणारा एक मोठा वर्ग या ठिकाणी आपल्या ह्या देशामध्ये वावरतो आहे. हाच जो वर्ग आहे, हाच वर्ग आपल्याला संविधान जाळेपर्यंत हिम्मत करताना दिसतो. आणि मग इथे ह्या देशामध्ये तुम्ही छोट्याशा कानामात्रा जरी देशाबद्दल बोलताना जर चुकवल्यात तर तुमच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणारी सरकार जेव्हा आपल्या देशामध्ये आहेत, काही राज्यांमध्ये आहेत, केंद्रामध्ये सुद्धा बसलेलं आहे स्पष्ट जर सांगायचं तर. पण संविधान जाळणारे लोक मात्र ह्यांच्यासाठी देशद्रोही ठरत नाहीत, त्यांच्यासाठी सहानुभूती दाखवली जाते. उलट एक मोठी प्रचार यंत्रणा राबवून ते संविधान जाळणं सुद्धा कसं योग्य आहे हे सांगितलं जातं. इथे अनेक तथाकथित विद्वान मंडळी आहेत, त्यांचं भाषेवरती प्रभुत्व आहे. त्या भाषेवरच्या प्रभुत्वाचा आणि एक धार्मिक लोकांमध्ये जी भावना असते, धर्माभिमान असतो, त्याचा गैरफायदा घेऊन या संविधान जे आहे ते एका अमुक तमुक धर्माच्या कसं विरोधामध्ये आहे, अमुक तमुक धर्माचा कसं गळा त्याचा आवाज चेपणारा आहे, अशा प्रकारचा अपप्रचार करणारे सुद्धा आपल्या विद्वत्तेचा गैरफायदा घेऊन अपप्रचार करणारे लोक आहेत. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण त्यासाठी देईन. आर्टिकल 30बद्दल आपल्याकडे नेहमी बोललं जातं, त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असणार. आर्टिकल 30बद्दल असं सांगितलं जातं की ह्या आर्टिकल 30मध्ये हिंदू धर्मियांना कुठल्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण देण्याचे अधिकार नाही आहेत, परंतु ख्रिश्चन आणि मुसलमान मात्र अशा त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. ते आर्टिकल 30चा वापर करून ते करू शकतात. जर तुम्ही आर्टिकल 30 जर स्वतःहून वाचलं तर तुम्हाला त्यामध्ये हिंदू किंवा मुसलमान किंवा शीख किंवा जैन किंवा बुद्ध असं कुठल्याही धर्माचा उल्लेख तिथे दिसत नाही. त्या आर्टिकल 30 जे आहे ते तुमची भाषा, लिपी आणि संस्कृतीचं जतन तुम्हाला करता यावं. तुम्ही अल्पसंख्याक असाल, बहुसंख्याक असाल, कोणीही असाल, तुम्हाला करता यावं यासाठी आहे. तुमची एखादी संस्था जर धार्मिक संस्था असेल आणि ती एखादी शाळा, महाविद्यालय किंवा कुठली संस्था चालवत असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही धार्मिक शिक्षण दिलं तर ती कुठल्या हिंदू धर्मियांनासुद्धा त्याची त्या अनुज्ञा आहे, त्याची परवानगी आहे. कधी देता येत नाही तेव्हा सरकार हे जेव्हा करत असतात, सरकार एखादं शाळा, कॉलेज किंवा एखादी संस्था चालवत असते त्यावेळेला सरकारला ते करता येत नाही, कारण सरकार हे धर्मनिरपेक्ष आहे. याचा अर्थ की सरकारला कुठलाही धर्म नसतो, लोकांना असतो, प्रत्येक व्यक्तीला असतो, लोकांना असतो, समूहांना धर्म असतो, श्रद्धा असते, श्रद्धा भावना आहे, ती जपण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु सरकार नावाची व्यवस्था असते, त्या सरकारला कुठलीही जात किंवा कुठलाही धर्म असू नये अशी संविधानकारांची अपेक्षा आहे. इथे स्त्रियांचा स्वतंत्रपणे उल्लेख केल्याने प्रामुख्याने नेहमी जी नाकं मोरडली जातात आणि खूप बोललं जातं ते मागासवर्गीयांच्या आरक्षणाबद्दल बोललं जातं. त्यामुळे त्या मुद्द्यावर सुद्धा बोलणं फार गरजेचं आहे की खूप लोक असं सांगतात की आंबेडकरांनी काय केलं संविधानामध्ये, तर त्यांनी आपल्या लोकांचं भलं केलं. आम्हाला नेहमी एक प्रश्न पडतो की हे आपले लोक म्हणजे नेमके कोण होते? ते सुद्धा भारतीयच आहेत. मग एका अर्थाने आंबेडकरांनी भारतीयांचं भलं केलं असं म्हणणारे लोक का दिसत नाहीत इथे? तुम्हाला त्यांच्या लोकांचं त्यांनी भलं केलं असं तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला ते भारतीय आहेत, त्या इथल्या मोठ्या लोकसंख्येचा ते अविभाज्य भाग आहेत. आणि कुठल्याही देशाचा विकास हा तिथली जी लोकसंख्या असते ती किती विकसित आहे, ती किती शिक्षित आहे, ती किती प्रगत आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तिगणिक त्याचं उत्पन्न किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती देशाचा विकास जर जेव्हा अवलंबून असतो तेव्हा तुमच्या देशातली एक मोठी लोकसंख्या जर अप्रगत राहिली, ती आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या जर मागास राहिली तर एका अर्थाने तुमचा देश जो आहे तोच मागासलेला राहतो. हे इथे संविधानकारांनी आणि त्यावेळच्या तत्कालीन संसदेमध्ये जी मंडळी कार्यरत होती, सरकारात जी कार्यरत होती, त्यांनी हे ओळखलं आणि मागासवर्गीयांसाठी कुठल्याही प्रकारच्या सवलती देणं किंवा त्यांच्यासाठी योजना राबवणं ही
त्या जातींची गरज नसून ही देशाची गरज आहे हे त्यांनी ओळखलं आणि त्यासाठी या सगळ्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. आता इथे महत्त्वाचा एक मुद्दा मांडून आपण इथे आवर्त घ्यायला हरकत नाही की आरक्षणाला नाकं मुरडणारी जे लोक आहेत त्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. ह्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही आहे की आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत त्यांच्यासाठी योजना राबवल्याच पाहिजेत आणि त्यांना विकसित केलं पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आपण बरोबरीमध्ये आणलं पाहिजे, त्यांचा वेग वाढवला पाहिजे. परंतु ज्या वेळेला आपलं केंद्र सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण देतं 10%, त्यावेळेला त्याच्या निकषांमध्ये त्याचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न, म्हणजे महिन्याला 65,000पेक्षा ज्यांचं कमी उत्पन्न आहे, 1,000 चौरस फुटापेक्षा ज्यांचं कमी आकाराचं घर आहे, 2-5 एकर जागांपेक्षा ज्यांच्याकडे कमी जागा आहे, असे लोक केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांमध्ये आणलेले आहेत मोठ्या हुशारीने. त्याच्या विरोधामध्ये कोणी बोलताना दिसत नाही, त्याच्यावर बोट ठेवताना कोणी दिसत नाही आपल्याला. आणि आपण आर्थिक दुर्बल खऱ्या अर्थाने जी गरीब मंडळी आहेत त्यांचा वाटा आपण लाटतोय याची शरम बाळगताना सुद्धा ह्या देशातला एक मोठा वर्ग जो आहे तो दिसत नाही आहे. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट दिसते की लोकांचे जे देशभक्तीचे देशप्रेमाचे जे निकष आहेत ते व्यक्तिसापेक्ष आहेत. ते प्रत्येकाच्या आपापल्या सोयीने ते ठरत असतात. परंतु ह्या देशाबद्दल, ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाबद्दल, ह्या देशातल्या प्रत्येक घटकाबद्दल जर तुमच्या मनामध्ये प्रेम असेल, आपुलकी असेल, हा देश जो देश आहे तो एका सुरामध्ये बोलायला लागल्यानंतर त्याचं राष्ट्र होईल या दिशेने पावलं टाकणारी जी मंडळी आहेत ती खऱ्या अर्थाने देशभक्त आहेत. तेच या देशाचे खरे नागरिक आहेत. आणि बाकी बेंबीच्या देठापासून ओरडणारे बोंबलणारी जी सगळी मंडळी आहेत ही फक्त देशप्रेमाचा आव आणणारी, देखावा करणारी मंडळी आहेत. त्यांच्यामध्ये देशभक्तीचा त्यांचा काहीही संबंध नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. देश आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. आणि इथे देश चालवताना सरकार तुमचा देश चालवत असतं. सरकार हे निवडणुकांमधून बनत असतं. निवडणुकांमध्ये तुम्हाला कुठली माणसं कशी निवडावीत यासाठी मताधिकार दिलेला आहे. मत हे विचार प्रक्रियेतून बनत असतं. तुम्ही सगळे राजकीय पक्ष, देशाची सगळा कारभार, देशाचा राजकीय पक्षांची कारभार पद्धती, त्यांची ध्येय धोरणं, त्यांचा अजेंडा, त्यातले लोक, त्यांच्या प्रवृत्ती हे सगळं लक्षात घेऊन लोकांनी आपलं मत बनवलं पाहिजे. आणि ते जे मत आहे त्याचा अधिकार निवडणुकांमध्ये बजावला पाहिजे. तर चांगले लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळतील, चांगलं सरकार तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळेल आणि ते जे सरकार येईल ते खऱ्या अर्थाने हा देश चांगल्या पद्धतीने चालवू शकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सादर करताना म्हटलेलं आहे की संविधानिक तरतुदी ज्या आहेत त्या फक्त एक सांगाडा असतो. संविधान हा तरतुदींचा सांगाडा आहे. जोपर्यंत त्याच्यावरती नीतिमत्तेचं मांस चढत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये जिवंतपणा येऊ शकणार नाही. संविधान कितीही चांगलं जरी बनवलं तरी ते राबवणारे लोक कसे आहेत याच्यावरती ते कितपत चांगलं किंवा वाईट ठरू शकतं हे निश्चित होणार आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा हीच आहे की सरकार चालवणारी जी मंडळी आहेत ती मंडळी मात्र एकदम योग्य आणि व्यवस्थित देशावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारी असली पाहिजेत. आणि हे तुम्हाला आम्हाला ठरवायचं आहे, कारण सरकार हे तुमचं माझं प्रतिबिंब असतं. सरकार जर चांगलं असेल तर तुमच्या माझ्या चांगुलपणाचं ते लक्षण आहे. आणि सरकार जर वाईट असेल तर कुठेतरी आपल्यामध्ये सुद्धा नागरिकत्वाचे दुर्गुण लपलेले आहेत. हे आपण या संविधान दिनाच्या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे.